नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आळूच्या पानाची नवीन रेसिपी तुम्ही कधी बघितली आहे का? ही रेसिपी एकदम कमी तेलात आणि जे कोणी डाएट करत असन त्यांच्यासाठी तर खूप उपयोगी आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। इथं मी गावरान आळूचे पाने घेतलेले आहे। त्यासाठी आपण मसाला काढून घेऊया। इथं मी कोथिंबीर, जिरे, अद्रक, लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे। सर्व मसाला आपण आता इथं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आळूचे पानं खायलाही खूप पौष्टिक असतात आणि आळू वडी बऱ्याच जणाला बनवायला अवघड वाटते, त्यासाठी मी ही सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे। घशामध्ये अजिबात चुरचुर होत नाही आणि असे आप्पे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा कसे झाले ते। इथं मी आता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आपल्याला आळूच्या पानाचे जे देठ आहे ना, तर ते कापून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्याला घशामध्ये चुरचुर होत नाही। सर्व असेच आपण आता कापून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला आता इथं आळूचे पानं एक एक दोन दोन करून कापून घ्यायचे आहे। या अशा पद्धतीने चांगले असे बारीक कापून घ्यायचे, जसे आपण भाजी कापतो त्याच पद्धतीने कापून घ्यायचे आहे। खूप जास्त अशी मोठी ठेवायची नाही। बघू शकता मी जशी कापते त्याच पद्धतीने कापून घ्या। सर्व पानं आपल्याला आता ह्याच पद्धतीने असे कापून घ्यायचे आहे। पानं आता आपण कापून घेतलेले आहे, तर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। सर्व पानं आता एकत्र करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं बेसन पीठ लागणार आहे, तर बेसन पीठ आपल्याला कमी जास्त लागू शकतं। मी इथं 1.5 ते 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आळूचे पानं जेवढे आहे त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं, तर आपल्याला जसं लागेल तसं घेऊ आपण। इथं मी घरचंच पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आता इथं हळद टाकून घ्यायची आहे। परत इथं आपण आता मीठ टाकून घेत आहोत। त्यानंतर आपल्याला आता जे मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची आहे। इथं आपल्याला आता सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मी इथं मिक्सरचं भांडं धुवून परत पाणी टाकत आहे। खूप जास्त असं पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे। आणि आपल्याला हे पीठ आपण जसे भजे बनवतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। खूप असं घट्टसर पण नाही ठेवायचं आणि जास्त पतलं पण नाही करायचं। तर मला इथं कमी वाटलं थोडं बेसन पीठ, तर मी इथं थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही आता या अशा पद्धतीनं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम असं परफेक्ट झालेलं आहे। थोडं यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून आणि थोडंसं पतलं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे आप्पे ना ते छान असे फुगतील। आणि घट्ट असलं तर मग ते फुगणार नाही, त्यामुळे असे सैलसरच राहू द्या थोडंसं पीठ। आता मी इथं आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं, तर आपण आता चमच्याने एक एक आप्पे सोडून घेऊया। बघू शकता तुम्ही खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे, इथं जास्त तेलाचा वापर करायचा नाही। तर अशा पद्धतीने आपण सर्व आप्पे सोडून घेऊया। सर्व आप्पे आता आपण इथं टाकून घेतलेले आहे, तर यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया। एक 5 मिनटं याला चांगली वाफ येऊ द्यायची। इथं आता आपले 5 मिनटं झालेले आहे, तर आपण झाकण खोलून बघूया। तर बघू शकता किती छान फुललेले आहे आपले आप्पे। बघू आता, बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन कलर आलेला आहे। याला तुम्ही आळूच्या पानाचे आप्पे नाहीतर मग भजे किंवा मग आळूच्या पानाची वडी म्हटलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला आता या साईडनं पण 5 मिनटं असं याला वाफवून घ्यायचं आहे, तर इथं आपण झाकण ठेवून घेऊया। त्यानंतर आपण आता 5 मिनटं झालेले आहे, तर बघू शकता छान असा गोल्डन कलरमध्ये आपले आप्पे तयार झालेले आहे। अगदी तुम्ही नवीन शिकाऊ असाल तरी सुद्धा पहिल्यांदाच तुम्हाला बनवता येतील। आतापर्यंत कोणीही अशी रेसिपी दाखवली नसेल, तर इतक्या सोप्या पद्धतीनं बनवता येतात आळू वडी। तर इथं व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा।